आज नाशिक शहरात संयुक्त जन आक्रोश मोर्चानं प्रचंड दणदणाट केला। अंधारातून उजेडाकडे हा संदेश देत शासनाला जाग आणण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत घोषणाबाजी केली। बेरोजगारी, स्मार्ट मीटर, खासगीकरण, प्रशासनातील सर्वव्यापी भ्रष्टाचार, महापालिकेतील गैरव्यवहार, कुंभमेळ्यातील अनागोंदी कारभार, कृषी मंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत बोगस कागदपत्रांद्वारे झालेला कोट्यावधी रुपयांचा अपहार, एमडी ड्रेस, कोयता गँग, अंमली पदार्थ, बिंगो, बुलेट ऑनलाईन जुगारामुळे तरुणाई उद्ध्वस्त होत असल्याचा निषेध यावेळी नोंदवण्यात आला। पोलीस व सत्ताधाऱ्यांचा मुख्य पाठिंबा, खड्डेमय रस्ते, आरोग्य व पाणी प्रश्न, काळे ठेकेदार, स्मार्ट सिटी अंतर्गत कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी अशा अनेक मुद्द्यांवरून आंदोलकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। या जनाक्रोश मोर्चात शिवसेना, ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सक्रिय सहभाग घेत सरकारवर कडाडून टीका केली। याबाबत नाशिक जिल्हा सहकार सेनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर महिला अध्यक्षा स्वागत उपासनी यांनी अधिक माहिती दिली। जो काही जन आक्रोश मोर्चा जो आज आपण आयोजित केलेला आहे तर तो कुठल्या पक्षाचा नसून हा सर्वसामान्य माणसांचा आवाज आहे। आपण बघू शकता की आत्ताच्या काळामध्ये आपली जी गोदामाई आहे, आपली जी दक्षिण नदी आहे, तिची परिस्थिती इतकी बिकट करून टाकलेली आहे। सरासर अंबडचं जे काही पाणी आहे, केमिकलयुक्त पाणी, ते आपल्या गंगेमध्ये सोडलं जातं। पानवेली इतकी दूषित गंगा नदी झालेली आहे। आजच्या परिस्थितीला जिथे आज 2026 मध्ये आपल्याकडे सगळ्यात मोठा कार्यक्रम म्हणजे आपला कुंभमेळा आपल्या नाशिकमध्ये होणार आहे। नाशिक ही पुण्य पावन धरती जिथे आपला आज कुंभमेळा 13 वर्षानंतर होणार आहे। आपण म्हणतो की स्मार्ट सिटी आहे, काय स्मार्ट सिटी राहिलेली आहे आणि याच गोष्टींसाठी आम्हाला हा आवाज उठवणं गरजेचं वाटला, सर्वसामान्यांचा आवाज बनणं गरजेचं वाटलं। कारण आज जी गंगा नदी आहे, गंगामाई आहे, त्या गंगामाईला आत्तापर्यंत कोट्यावधी रुपये लावलेले आहेत। मला हा प्रश्न करायचा आहे तुम्हाला, तुमच्या मार्फत पूर्ण जनतेकडनं हा सत्ताधाऱ्यांना प्रश्न आहे की इतके कोट्यावधी रुपये गेले कुठे? गंगा नदी जर एवढी मलिन आहे, दूषित आहे, तर त्याचे पैसे गेले कुठे? आणि याच करता हा जो मोर्चा आहे हा आपला मोर्चा सगळ्यांसाठी आहे आणि कृपया सगळ्यांनी याच्यामध्ये सामील होऊन आपला आवाज बनावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। या प्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिनकर अण्णा पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाध्यक्ष डीजी सूर्यवंशी, माजी आमदार वसंत गीते, खासदार राजाभाऊ वाजे, सलीम मामा शेख, नाशिक जिल्हा सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा नाशिक मनसे महिला शहराध्यक्षा स्वागता रमेश उपासनी, निर्मला राऊतर, कविता गांगुर्डे, सुनीता राऊत, वैशाली कडाळे, उषा पवार, केशव धर्माचारी, प्रकाश कडाळे, जगदीश आसन, रवी निकोळे, गोटू गाढवे, सागर कोरडे, अक्षय पवार, निवृत्ती बेंडकुळे, सुरेखा लगरे, रेश्मा गाढवे, संगीता गाढवे, सरला वाघमारे, सोनी शांताराम यांच्यासह जिल्हा व जिल्ह्याबाहेरील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सामान्य नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारी, नाशिक।